सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नगरच्या केडगाव उपनगरातील उदयनराजे नगर येथील माणिक किसन शिरसाट आणि त्यांच्या पत्नी पद्मा माणिक शिरसाट या दाम्पत्यानं 117 दिवसामध्ये 3500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. सलग 117 दिवस आणि 3500 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे दाम्पत्य घरी आल्यावर संपूर्ण केडगावकरांनी त्यांचं उत्स्फूर्त आणि शाही स्वागत केलंय. शिरसाट दाम्पत्य केडगाव परिसरात दाखल होताच नेप्ती रोड येथे भाविकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि हर हर नर्मदेच्या जयघोषात त्यांची भव्य पदयात्रा काढली गेली. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. घराच्या परिसरात तर त्यांच्या स्वागतासाठी नव्या वस्त्रांच्या पायघड्या घातल्या गेल्या आणि अंगणात फुलांच्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. नर्मदा परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव सांगताना माणिक शिरसाट आणि पद्मा शिरसाट यांना अश्रू अनावर झाले. नर्मदा मैयानंच हे कार्य आमच्याकडून करून घेतलंय. अत्यंत कठीण प्रसंगातही मातेनंच आम्हाला बळ दिलं, अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले. मी दिनांक 1/9/2025 रोजी नर्मदा परिक्रमाला गेलतो, पायी परिक्रमा. ते आज 26/2/2026 परिक्रमा पूर्ण होऊन आज केडगाव या ठिकाणी आलेलो आहे. तरी सदर परिक्रमामध्ये अनुभव चांगला आलेला आहे. काही ठिकाणी थोडासा त्रास होतो, काही ठिकाणी आनंद मिळतो, परंतु नर्मदा मैयाची परिक्रमा तो एक आनंदच भेटत असतो. 4 नोव्हेंबरला परिक्रमा आम्ही उचलली ओंकारेश्वरवरून आणि फेब्रुवारीच्या 26 तारखेला पूर्ण झाली. तिथं ओंकारेश्वरमध्ये पूर्ण झाली. नर्मदा परिक्रमा करता वेळेस मैयाचे आम्हाला भरपूर अनुभव आले. जिथं जिथं आम्हाला काही संकट वाटेल तिथं तिथं आम्हाला मैया कोणत्याही रूपात उभा राहिली आणि आम्ही कुठेही तटाला चलू काही चलू आम्हाला खूप प्रयत्न, आम्हाला खूप अनुभव झाले. प्रत्येक ठिकाणी मैया हा साक्षांत देवी आहे हे आम्हाला अनुभव. नर्मदे हर आणि नर्मदा मैया की जय अशा जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश शिरसाट, गणेश शिरसाट, अनिकेत पालवे यांच्यासह घरातील सुना आणि नातलगांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सचिन सातपुते, सागर सातपुते, संतोष पालवे, जालिंदर शिरसाट, गोवर्धन शिरसाट, मुंडे महाराज, भाऊसाहेब कोल्हे, शिला सूर्यवंशी, लता सातपुते, आडमुठे मावशी, धांडे, कवळे, शिर्के महाराज यांसह केडगाव पंचक्रोशीतील भाविक, महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.